वाढलेली आहे आणि आपल्यावरती राज्याची जबाबदारी आहे. तर कसं काय कसली इच्छुकांची संख्या मोठी आहे, नगरसेवकांची संख्या जास्त आहे, एकंदरीत राज्यातलं चित्र आहे, तर प्रचाराचं नियोजन कशा पद्धतीने ते माझं मी करतो, काळजी करू नको. असं कुणी पण, तू जरी एखाद्या पक्षाचा नेता असेल तर मी असं नियोजन करणार. कधी राजकीय लोक कार्ड सगळे ओपन करत नसतात, त्या त्यावेळेसची परिस्थिती बघून त्या त्यावेळेस निर्णय घेत असतात. हा मूळ जागा जी आहे ती महात्मा फुलेंच्या मालकीची ऐतिहासिक होती, मात्र कुठली कृषी विद्यापीठाकडे पण होती. कुठली हे कालच्या प्रकरणातली. अरे आता पुन्हा पुन्हा कशाला काढतात? तिची चौकशी होणार आहे ना बाबा, चौकशीच होणार आहे. मगापासून तेच सांगतोय, तेच उघडायचं आहे. दादा, बारामती खरेदी विक्री संघाच्यावर जसा आरोप झाला तसंच तुमच्या सोनगावच्या जमिनीबाबत देखील परवाच्या पत्रकार परिषदेमध्ये उल्लेख झाला होता. मग मी सांगितलं ना, त्याची चौकशी करा. जर कुणी चुका केल्या असतील तर त्यावर FIR दाखल करा आणि जी काही कारवाई असेल ती करा. काय अडचण? खरेदी विक्रीचा दस्त नोंदवताना सहाय्यक निबंधकाला त्यात काय लिहिलं, याचं काय लिहिलं तरी सुद्धा त्यांच्यावर कारवाई करण्यात मला माहित नाही बाबा, कुठलं विचारतोय तू? नाही, त्याच्यामध्ये आता शेवटी जे कारवाई ज्या डिपार्टमेंटनी केली, काहीतरी त्यांच्याकडं कागदपत्र आली असतील म्हणून त्यांनी जबाबदार धरला असेल. आता चौकशी समिती सगळ्या गोष्टीची चौकशी करेल ना. बारामती नगर परिषदेमध्ये एक प्रश्न आहे. आपल्याकडे कंत्राटी कर्मचारी आहे, एक संस्था आहे इंडिका नावाची, ती संस्था पगार चोरी करते कर्मचाऱ्यांचा. तक्रार करा. आता आचारसंहिता लागली, त्याच्यावर आता काही सांगितलं तर आचारसंहितेच्या काळात मतं मिळवण्याच्या करता अजित पवारांनी सांगितलं, डोक्याला ताप नको तिथं. नाही विषय नाहीये. मग आपल्या बारामती शहरामध्ये बाहेरचे कंत्राटदार येऊन अशा पद्धतीने बारामती नागरिकांची पगार चोरी करणं हा विषय आहे. हो, विषय आहे. आता मला त्याची चौकशी करता येणार नाही. ती चौकशी करायची म्हटलं तर चीफ ऑफिसरला विचारावं लागेल. आता आचारसंहिता सुरू झालेली आहे. हे सगळं जानेवारीमध्ये संपल्यानंतर आपण एकदा या, मला भेटा, आपण संबंधित अधिकाऱ्याला बोलू आणि चौकशी करू. त्याची बदली झाली, आता नवीन आलाय, आता परत या. अजून मुलाखती घेतलेल्या नाही. मुलाखती घेऊन कोण कोण इच्छुक आहे, नक्की मनापासून कोण इच्छुक आहे, त्यांचं मागचं साधारण कामकाज कसं त्यांनी आतापर्यंत केलंय, काय सामाजिक कामं केली, काय जनमानसामध्ये त्यांना सपोर्ट मिळतो वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तपासल्या जातील, पाहिल्या जातील, समजून घेतल्या जातील. मग मी निर्णय घेईन. नगरपालिकेच्या इलेक्शनात 2 राष्ट्रवादी एकत्र येणार, पवार साहेब घेणार का? अरे पहिल्यांदा मुलाखती तर घेऊ दे, मुलाखती घेऊन मग ठरवणार ना. दादा, यावेळेस नवीन चेहऱ्यांना बऱ्यापैकी संधी मिळेल. मुलाखती घेतल्यानंतर त्या मुलाखतीमध्ये म्हणजे प्रश्नाची जाण असणारे उत्तर व्यवस्थितपणे. आज पण काही जण आले, काही प्रश्न विचारले तर काही सांगता आलं नाही त्यांना. काही म्हणजे नाही, तुम्ही तिकीट द्या, मग निवडून आल्यावर करतो दादा सगळं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.